नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 24 मार्च. आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण बघतोय की नाशिक या ठिकाणापासून तुम्ही बघू शकता की नाशिकच्या ठिकाणी सकाळचं वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. नाशिकच्या उत्तर भागात म्हणजे मालेगाव, जळगाव, नंदुरबार तसेच अकोला, खरगोन, खंडवा, सुरत या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला 8च्या सुमारास दिसत आहे. त्याचबरोबर अमरावती, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, रामगुंडम या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. सुरत या ठिकाणी आपल्याला वातावरण सकाळ सुमारास ढगाळ दिसत आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. मुंबई या ठिकाणी वातावरण मुंबई तसेच दापोली तसेच रत्नागिरी, कोकण भाग या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे. सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड, बार्शी, लातूर, सोलापूर, कलबुर्गी, तांडूर, बिदर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर बेलगाव, कोल्हापूर, बागलकोट, विजयपूर या ठिकाणी हलकासा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला सकाळी सुमारास दिसत आहे. 11 सुमारास बघितलं आपण तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल दिसत आहे. सोलापूर, बार्शी, लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो. सातारा, पुणे, दापोली तसंच मुंबई, कोकण भाग या भागातसुद्धा वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील. तर अहिल्यानगर, बीड, नांदेड, लातूर तसेच छत्रपती संभाजीनगर, रिसोड, पुसद, आदिलाबाद या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. नाशिकच्या काही भागामध्ये नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी तसेच मालेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला 11 सुमारास दिसत आहे. जळगाव, नंदुरबार, सुरत, वापी या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये बघू शकता किती बदल आहे. नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, खरगोन, खंडवा, अकोला, अमरावती या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, चंद्रपूर तसेच अमरावती, नागपूर, चंद्रपूर, रामगुंडम या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील. तर मुंबई तसेच मुंबईच्या काही भागात तसेच सातारा, बेलगाव, सोलापूर, हैदराबाद या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे. आपण जर संध्याकाळच्या 6च्या सुमारास बघितलं तर वातावरण तुम्ही बघू शकता की नागपूर, अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, चंद्रपूर, रायपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहील. सुरत, मुंबई, नंदुरबार तसेच नाशिक या भागात वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे. पाऊस मात्र कोणत्याही ठिकाणी आजच्या सुमारास आपल्याला दिसत नाही आहे. सातारा, सोलापूर तसेच नांदेड, रामगुंडम, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची शक्यता आपल्याला 6च्या सुमारास दिसत आहे. रात्री 10च्या सुमारास बघितलं तर सातारा, सोलापूर, हैदराबाद, रामगुंडम, नांदेड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील. मुंबई, सुरत या ठिकाणी सुद्धा वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, रायपूर या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.